विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डे 11 साठी एक व्हिडिओ बनवत आहोत. युनिट आहे पॅरलल लाईन्स. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. सब युनिट टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. There are some important points in your 9th textbook in chapter parallel lines. They are written here. You read it carefully, and on that it gives some questions. We solve it carefully. First of all, question first, choose the correct alternatives and fill in the blanks. In triangle PQR, angle Q 70 degree, angle R 45 degree, then what is the angle P? You know sum of all angles is 180 degree. So it gives two angles. So these two angles subtract from 180, then we get our answers. Means in this way, angle P plus angle Q plus angle R is equal to 180 degree. Right? Angle P plus 70 degree plus 45 degree is equal to 180 degree. Then angle P plus 70 plus 45 115 is equal to 180 degree. So angle P is equal to 180 minus 115. Then we get how many? 65 degree. So your answer is 65 degree. Right? So A is the option. Now second, if the measures of interior angles formed by a transversal of two distinct lines are 79 degree and 99 degree, that lines are parallel, intersect, equal or perpendicular. Now you draw here two lines in this way. And one is the transversal. So angles, interior angles, it gives one is 79 degree and another is 99 degree. Sum of these two is 99 plus 79. How many? 998. 178. But sum of interior angles is 180 degree. Therefore, these lines are not parallel. When these are not parallel, that is, they are increasing in this way, they are intersect to each other. So our answer is B, option B. Where is pointer? Yes, answer B. In this way we solve it. Complete the following activities. Question 2. If pair of alternate angles formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. Given line N is a transversal of line L and line M. Angle A and angle B is a congruent pair of alternate angles. That is, angle A is equal to angle B. Prove that. Here he asks, prove that. What we write here?
आता आपल्याला हे सेंटेन्सेस दिलेलं आहे, याच्यातला अर्धा भाग आपण त्याला गिव्हन म्हणतो आणि उरलेला अर्धा भाग ही देन मध्ये आपल्याला माहिती आहे. देन नंतर काय येतं, 2 लाईन्स आर पॅरलल, मग ते टू प्रूव्ह मध्ये लिहायचं. मग 2 लाईन्स कोणत्या दिल्या आहेत, लाईन एल अँड लाईन एम. सो लाईन एल पॅरलल लाईन एम हे इथे लिहायचंय तुम्हाला या पहिल्या ब्रॅकेट मध्ये. आता प्रूफ, ब्रॅकेट दिलेला आहे या चौकट म्हणूया, प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर. मग इथे काय येईल, फिगर वरनं बघा ए आणि सी अँगल्स इन लिनियर पेअर. मग इथे काय लिहिलं आपण, अँगल ए. बट ही गिव्स अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. मग ए ऐवजी आपण बी लिहिला, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. But angle B and angle C are interior angles here, and sum of these two is 180 degree. दिलेलंच आहे. Therefore, जर ते 180 आलं तर ह्या लाईन्स कशा असतील, पॅरलल असतील. मग कोणत्या टेस्ट नुसार, इंटेरियर अँगल टेस्ट, यानुसार आपल्याला ते पॅरलल दाखवता येते. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. ही जर याची काही आवश्यकता आपल्याला नव्हती विशेष. ठीक आहे, इथपर्यंत आपण हा प्रूफ देऊ शकतो. सेकंड, एक क्वेश्चन दिलेला आहे बघा. इन फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. अँगल दिलेत, एक आहे हा 130 डिग्री, हा एक्स आहे, हा 50 डिग्री आणि हा वाय आहे. आता त्याच्यावरनं शो दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम, या लाईन्स पॅरलल आहेत हे आता आपल्याला दाखवायचं आहे. अँगल एक्स इज इक्वल टू काय लिहायचं, इथे दिलेलाच नाही, पण इथे काय माहिती दिली त्याने बघा, अपोजिट अँगल प्रॉपर्टी. मग अपोजिट अँगल एक्सचा कोणता आहे, 130. म्हणजे हे दोघं कसे असतात, कॉंग्रँट असतात. मग इथे लिहूया आपण 130, राईट. अँगल वाय दिलाय 50. मी इथे काय लिहिणार, तीच वरची जी प्रॉपर्टी आहे तीच इथे डिक्टो लिहून द्या, ऑपोजिट अँगल प्रॉपर्टी. राईट. आता अँगल एक्स प्लस अँगल 50 इज इक्वल टू, आता एक्स ची व्हॅल्यू इथे टाका, 130 प्लस 50 डिग्री. अँगल एक्स प्लस अँगल 50 इज इक्वल टू, या दोघांची सम आले ती आले 180. आता एक्स आणि 50 ची 180 आले. एक्स आणि 50 हे अँगल कोणत्या प्रकारचे आहेत, इंटेरियर अँगल. मग या दोघांवरनं आपण लाईन एल पॅरलल लाईन एम लिहू शकतो. इंटेरियर अँगल थेरम, या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. तिसरा क्वेश्चन दिलेला बघा. इन फिगर लाईन आर इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन पी अँड लाईन क्यू. इफ एम is 58 degree and n is 121 degree, then line P parallel line Q. हा प्रश्न विचारलाय त्याने. काय प्रश्न विचारलाय, लाईन P आणि लाईन Q पॅरलल आहेत का, आणि असतील तर रिझन द्या, नसतील तर काय रिझन द्यायचं आपल्याला. मग आता पहिली गोष्ट, M आणि N कोणत्या टाईपचे अँगल आहेत, इंटेरियर अँगल. सो अँगल M प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर थिअरम, शॉर्टकट लिहितो. आता M ऍक्च्युअली किती दिला आहे, 58, आणि N किती दिला आहे, 121. आता या दोघांचे सम किती येते, ही साइड आहे 8 आणि 1 9, 5 आणि 2 7, आणि हा 1.
179 डिग्री. बरोबर. म्हणजेच काय, अँगल M प्लस अँगल N इज नॉट इक्वल टू 180. याला आपण 1 म्हणा, याला सेकंड म्हणा, आणि फ्रॉम 1 and 2. आता हे दोघं कॉन्ग्रॅंट नाहीत. देअरफॉर लाईन P is not parallel to line Q. हे आपलं आन्सर. आता हेच रिझन आहे, लक्षात येऊन गेलं असेल तुमच्या, कारण ते पॅरलल 180 त्यांची सम येत नाही म्हणून ते पॅरलल नाहीत. या पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवू शकतो. आता एक पुढचा क्वेश्चन दिलाय त्याने, प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स इन अ प्लेन, देन दॅट लाईन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू अनदर पॅरलल लाईन्स. आता बघा, हा प्रश्न थोडासा समजून घेताना नीट समजून घ्या. ही एक लाईन आहे आणि ही दुसरी एक लाईन आहे. याला आपण L म्हणूया, याला M म्हणूया, आणि ही N आहे. आता ह्या ज्या L आणि M आहेत, ह्या पॅरलल आहेत इन अ प्लेन, एकाच प्लेन मधील त्या पॅरलल आहेत. आता ही दुसरी लाईन एकाला परपेंडिक्युलर आहे, L ला परपेंडिक्युलर आहे असं समजा. आता तीच लाईन या पद्धतीने आपण वाढवली, समजा अशी वाढवली. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या लाईन पॅरलल असतील तर याचा हा करस्पॉन्डिंग अँगल किती येईल, मग तो सुद्धा 90 आला. जर हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रॅंट आले तर या दोन पॅरलल लाईन असतील तरच हे कॉन्ग्रॅंट येतील, आणि हा 90 असेल तर हा पण 90 आला. मग ही लाईन N लाईन L ला परपेंडिक्युलर आहे, साहजिक असते M ला सुद्धा परपेंडिक्युलरच आहे. या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता. आता मी हे जे समजवलं हे तुम्हाला लिहून काढता येईल. कसं, लाईन L पॅरलल लाईन M, हे तुम्ही पहिली ओळ लिहिणार. लाईन L parallel line M. N is a transversal. N is a transversal. But N is perpendicular line L. Line L is perpendicular to line L. मग याला समजा आपण A मानला तर अँगल A is equal to 90 डिग्री, राईट. आता हीच लाईन याला इंटरसेक्ट B मध्ये करते. देअरफॉर मग आपण सहज लिहू शकतो, लाईन N किंवा इथे आपण अँगल म्हणूया, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. कारण काय, बिकॉज अँगल A and angle B are corresponding angles. Corresponding angles. आता करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रॅंट असतील तर या लाईन्स पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर लाईन N
is also perpendicular line M. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बरोबर. या पद्धतीने आपण याचं पण व्यवस्थित थेरम लिहून घेऊ शकतो. आता शेवटचा, प्रूव्ह दॅट वन अँगल इज पॅरलेलोग्राम. Prove that one angle of parallelogram is right angle, then that quadrilateral is the rectangle. आता हिंट देतो फक्त. समजा हा पॅरलेलोग्राम आहे, बरोबर. पॅरलेलोग्रामचे आपल्याला हे माहित पाहिजेत, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, राईट. opposite sides are parallel and equal. म्हणजे ते कॉन्ग्रुएंट बी असतात, पॅरलल बी असतात. आता काय झालं, हा जो अँगल आहे हा 90 चा दिलाय, म्हणजे ही लाईन आपण अशी काढली आणि ही लाईन अशी काढली. हा झाला राईट अँगल. साहजिकच हा किती आला, राईट अँगल. आता 360 पैकी दोन 90 चे येऊन गेले, म्हणजे 180 झाले. तर उरलेले दोन किती येतील, 180. आणि हे सुद्धा सारखेच आहेत, मग हे किती येतील, 90 येतील. मग आता याच्या प्रॉपर्टीज बघा, ज्याचे चारही अँगल राईट अँगल्स आहेत, चारही म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. बघा. आणि मग याला काय म्हणतो आपण, रेक्टँगल. मग त्याने आपल्याला प्रूव्ह करायला लावलं होतं की वन अँगल ऑफ पॅरलेलोग्राम इज राईट अँगल. आता एक अँगल जर राईट अँगल दिला तर याला म्हणतात रेक्टँगल. याची म्हणजे याचा थेरम तुम्हीच लिहून काढायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. मी फक्त हिंट दिलेली आहे. मला वाटतं याच्यासाठी तुम्ही दीक्षा ॲपवरची ही लिंक वापरू शकतात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिता येईल. मला वाटतं याच्यावरचे प्रश्न तसे सोपे होते. फक्त लिखाण कसं करावं हे तुम्हाला जर समजलं असेल तर माझा उद्देश सफल होईल. मला वाटतं आजचा टॉपिक आपल्याला समजला असेल. धन्यवाद.